नमस्कार. पार्ट 1मध्ये आपण 2023ची क्वेश्चन पेपर बघितली. आता त्यातला उरलेला भाग आपण पार्ट 2मध्ये बघूया. त्यातला फर्स्ट क्वेश्चन तुमचा आहे, ऑब्झर्व द फॉलोइंग टेबल अँड फाइंड मी. तुम्हाला मीन फाइंड आउट करायचा आहे गिवन. आणि तुम्हाला ए गिवन आहे, किती तो 300 गिवन आहे. त्यावरून तुम्ही फर्स्ट फाइंड आउट करा डी बार, तो आपल्याला पाहिजे नाही. मग डी बारसाठी काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे, डी बार इज इक्वल टू समेशन एफ आय अपॉन समेशन एफ आय डी आय. तुम्हाला समेशन एफ आय गिवन किती तो 50 आणि समेशन एफ आय डी आय किती आहे 320. मीन्स 320 अपॉन 50 करा, 0 0 कॅन्सल करा, 32 अपॉन 5 तुमचा ॲन्सर मिळेल तुम्हाला 6.4. हा तुम्हाला डी बार मिळाला. यावरून तुम्ही काय फाइंड आउट करा, एक्स बार, जो मीन एक्स बार इज इक्वल टू काय फॉर्म्युला, ए प्लस डी बार. आता ए तुम्हाला ऑलरेडी गिवन आहे, तो किती तुमचा 300. मीन्स 300 प्लस 6.4 तुमचं फायनल आन्सर मिळेल तुम्हाला 306.4. हे तुमचं फायनल आन्सर असेल. सेकंड क्वेश्चन बघा, फ्रॉम ए रोड सेफ्टी कम्युनिटी ऑफ फ्रॉम टू बॉईज B1 B2 अँड 2 गर्ल्स G1 G2. आता एक कमिटी आहे, त्याच्यामध्ये 2 बॉईज आहे. आता बॉईज ऑलरेडी आपल्याला माहिती किती येते B1 B2, मग आन्सर येईल तुमचं B1 B2. आता 2 गर्ल्स आहे, तर गर्ल्स काय G1 G2. आता इथं लेटर तुम्हाला कॅपिटल गिवन आहे, तुम्ही पेपरला सुद्धा ॲक्टिव्हिटीमध्ये कॅपिटल लेटरच लिहा. त्यानंतर बघा पेअर केले त्याने, काय घेतली B1 G1 B1 G2. मग इथं काय मिळणार तुम्हाला B2 G1 आणि ते म्हणणार तुम्हाला B2 G2. आता हे सगळ्या ज्या टर्म आहेत ते सगळे इथं लिहा. यस इज इक्वल टू काय मिळणार तुम्हाला B1 B2 B1 G1. मग ह्या बॉक्समध्ये तुम्हाला मिळणार B1 G2 आणि B2 G1. ठीक आहे. ही ॲक्टिव्हिटी पेपरला अशा खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी ह्या चॅप्टरच्या येतात. हा जो चॅप्टर आहे तुमचा प्रॉबिबिलिटी, त्याच्यावरती एक्झाम्पल असतात किंवा तुम्हाला ॲक्टिव्हिटी पेपरला विचारू शकतात. इथे तुमचा आन्सर मिळेल 0.50. इथे आन्सर मिळणार 0.25. इथं आन्सर असेल तुमचं 2.5. इथं असेल 3. इथं असेल 3.75 आणि इथं असेल 120. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. त्यातलं फर्स्ट आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल. या चॅप्टरचा क्वेश्चन्स पेपरला असतो. एक तर विचारतात तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करा, किंवा या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला ग्राफिकली विचारतात, किंवा या टाईपमध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटी गिवन असते. आता हा क्वेश्चन जो आहे तुम्हाला क्रॅमर्स रूलने विचारला आहे. म्हणजे सपोज तुम्हाला डी हा फाइंड आउट करावाच लागेल. मग डी इज इक्वल टू फॉर्म्युला काय, आता लिहिताना काय करायचं, स्टार्टिंगला हे दोघं एकामागे एक लिहून घ्यायचे. क्वेश्चन काय येईल, 4m प्लस 6n इज इक्वल टू 54. नेक्स्ट मिळणार तुम्हाला 3m प्लस 2n इज इक्वल टू 28. आता फर्स्ट तुम्ही डिटर्मिनंट फाइंड आउट करा. डी इज इक्वल टू तुम्हाला काय मिळणार, 4 3 6 2. यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4 2 जा 8 मायनस 3 2 3 6 जा 18. मीन्स तुमचं डी काय मिळणार तुम्हाला -10. ठीक आहे. पेपरला याला नेहमी असं बॉक्स करून ठेवा जेव्हा तुमची फायनल व्हॅल्यू असेल. त्यानंतर काय करा, तुम्ही डी एक्स फाइंड आउट करा. आता यामुळे व्हेरिएबल तुम्हाला एम आणि एन आहे, म्हणून डी एम घ्या. डी एम इज इक्वल टू डिटर्मिनंटमध्ये बघा टर्म तुम्हाला मिळणार 54 अपॉन इथे मिळणार 28 आणि या साईडला तुम्हाला 6 2 मिळणार. आता मला नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला डी एम फाइंड आउट करायची. जी व्हेरिएबल असतो तुमचा एम आणि हा एन असतो. जो एमचं व्हेरिएबलच्या वेळेस तुम्ही एक कॉन्स्टंट जी टर्म असते ती इथं राईट डाऊन करायची. आता 54 मल्टिप्लाय बाय 2 आन्सर तुमचं मिळणार 108 मायनस 168 इज इक्वल टू -60. तुमचं डी एम असणार. आणि डी एन इज इक्वल टू 4 3 54 28 इज इक्वल टू 112 मायनस 162. आन्सर मिळणार तुम्हाला -50. आता लास्टला तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. एम इज इक्वल टू फॉर्म्युला लिहा, डी एम अपॉन डी इज इक्वल टू -60 अपॉन -10. बोथ मायनस मायनस प्लस होईल. 10 60 डिवाइड करा, आन्सर तुम्हाला 6 मिळणार. सेम एन इज इक्वल टू डी एन अपॉन डी घ्या.
तुमचं मिळणार -50/-10 इज इक्वल टू 5. तुमचा फायनल आन्सर असेल 6,5. सेकंडचा क्वेश्चन आहे तुम्हाला बघा काय x² + 10x + 2 हा जो प्रॉब्लेम आहे तुम्हाला सॉल्व करताना फॉर्म्युला मेथड यूज करायची. फॉर्म्युला मेथडमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑलरेडी गिवन आहे. त्यावरून तुम्ही बघा कंपेअरिंग विथ x² + bx + c इज इक्वल टू 0. a इज इक्वल टू तुम्हाला 1 मिळणार, b इज इक्वल टू 10, c इज इक्वल टू तुम्हाला मिळणार 2. त्यावरून तुम्ही पेपरला b² - 4ac पहिले फाइंड आउट करा. तर b आपल्याकडे किती 10 आहे. 10² - 4 × 1 × 2 इज इक्वल टू 100 - 8 इज इक्वल टू 92. आता 92चे पहिले काय करा फॅक्टर पाडा, ते आपल्याला पुढे जाऊन उपयोगी पडेल. 92 इथं 2ने डिवाइड करा, तर आन्सर तुम्हाला 46 मिळेल. परत 2ने करा, तर आन्सर तुम्हाला 23 मिळेल. पेअर बघा कशी मिळते 4 × 23. याचे फॅक्टर कसे पडणार. सपोज अंडररूट जर घेतलं √b² - 4ac तर मिळणार √23 × 4 मीन्स 2 √23. याची तुम्हाला गरज पडेल. फॉर्म्युला लिहा x इज इक्वल टू